हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी इथे आलेलो आहे जू कोलीवाडा म्हणजे सी फूड फेस्टिवल 2024। तर इतकं सुंदर प्रकारे हा पोस्टर इथे आहे। तर आता आपण मध्ये जाऊया आणि बघूया की हा फेस्टिवल कसा आहे, एक्सप्लोर करूया। हे गाइस, मी इथे आलेलो आहे जू कोलीवाडा सी फूड फेस्टिवल 2024। तर मी आता मध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण जाऊया एक एक स्टॉल वर आणि विचारूया त्यांना त्यांच्या आउटफिट बद्दल, त्यांचे कोळी ऑथेंटिक फूड बद्दल। इतकं छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे इथे। तर एक झलक जाऊया आपण मध्ये। नमस्कार, मी भावना गंभीर। आज जू कोलीवाडाचा फेस्टिवल आहे या वर्षीचा 2024चा 3-4 फेब्रुवारी होता। आम्हाला खूप आनंद आहे आमच्या फेस्टिवल बद्दल। माझ्या स्टॉलचं नाव आहे काशीमाता प्रसन्न वनदेवी। स्टॉल क्रमांक 6 आणि 7। ह्या वर्षी खूप उत्साह आहे। आम्हाला खूप कोळी लोक आम्ही आनंदित आहेत एकदम। आम्हाला 2 दिवसाची वाट बघत असतो आम्ही वर्षभर, आणि या 2 दिवसासाठी आम्ही आमचं रात्रंदिवस बघत नाही, खूप मेहनत भी करावी लागते या 2 दिवसासाठी आम्हाला। पण आम्ही मागे पुढे बघत नाही। कोळी लोक आमच्या हिमतीवर आम्ही नटून थटून एकदम शिंगार करून तरी मेहनत करून आम्ही आमचा सण साजरी करत असतो। आणि आमचा हा जो स्टॉल आहे इथे अनेक प्रकारचे मासे आहे। जसे तुम्ही बघणार की तंदुरी पॉम्फ्रेट आहेत, रावस आहे, लॉबस्टर आहेत, कोळंबी आहेत, टायगर आणि क्रॅब सुद्धा आहे। त्याच्यात लहान कोळंबी सुद्धा आहे। आता टुना फिश हा साधारण मच्छी आहे, पण ती बघा किती वेगळ्या प्रकाराने आपण त्याला टुना फिश कबाब बनवू शकतो। टुना फिश चिल्ली सुद्धा झाली आहे, ह्याच्यात हे चिल्ली सुद्धा केली आहे। मग हा तिसऱ्या आपण जो बोलतात त्या तिसऱ्या केलेल्या सुक्या आमच्या कोळी पद्धतीत ट्रेडिशनल। आम्ही माकड्या सांगतो त्याला। ते खूपच टेस्टी असतात खाण्यासाठी, लहान आहेत, मसाला भरलेले आहेत। त्याच्यानंतर ही गोल्ड फिश करी, ही गोल्ड फिश ही आमची ट्रेडिशनल मच्छी आहे। आमच्या लग्नामध्ये खूपच ह्याला महत्व आहे। आमचं लग्न असतं आम्हाला ही फिश आणावीच लागते, आणि ही आता खूपच महाग आहे। सध्या 1500 रुपये किलो चालू आहे, तरी कोळी लोकांनी आपल्या हिमतीवरती आणलेली आहे। मग ह्याच्यात लहान मछली पासून हे बघा लहान मासे पण आहेत आमच्याकडे। मांदेली फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, पापलेट फ्राय आहे। लहान पासून तर मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे मासे आमच्याकडे आहेत। आणि ही माझी सासू आहे। आम्ही दोघी ग्रँड रोड मार्केटला मच्छी विकायला जातो। वर्षभर आमच्या तिथे ग्रँड रोड मार्केटला आमची जागा, आम्ही तिथे मासे विकतो। आणि हे नंतर आहे त्याच्याबरोबर चायनीज आयटम सुद्धा झालेला आहे, फ्राईड राईस, प्रॉन्सचा। तर आपण हे लोणचं आहे, हे आमचं ट्रेडिशनल लोणचं आहे। हे लग्नामध्ये आमच्या लोणच्याला खूप इम्पॉर्टन्स आहे। जसं गोल्ड फिश आहे तसं हा लोणचं आहे, विनेगर लोणचं आम्ही म्हणतो। हे तुम्ही अनेक प्रकारचे क्रॅब स्टफ पण आहेत। भाकरी आहे आमची ट्रेडिशनल, तांदळाची भाकरी। अनेक प्रकारचे मासे तुम्हाला बघायला पण भेटतील आणि चव घ्यायला पण भेटतील। तर प्लीज आमच्या फेस्टिवलला येऊन आमच्या फेस्टिवलची शोभा वाढवावी आणि असाच आनंद वर्षानुवर्ष आमच्या फेस्टिवलचा उत्साह आमच्यामध्ये सुद्धा राहू दे आणि तुमच्यामध्ये सुद्धा। तर गाइस, मी इथे आलेलो आहे स्टॉल नंबर 12 दर्याचा राजा करून। तर या काकीना आपण विचारूया की त्यांच्या स्टॉल वर त्यांचं काय काय आपलं कोली ऑथेंटिक फूड मध्ये काय मेन्यू आहे आणि काय आयटम आहे आणि त्यांचं स्पेशालिटी फूड काय, तर आपण त्यांना विचारूया।
तुम्ही सांगू शकता तुमच्या स्टॉलचं स्पेशालिटी फूड? स्पेशालिटी फूड आमच्याकडे पॉम्फ्रेट मध्ये भरलेला पॉम्फ्रेट आहे आणि क्रॅब मसाला आहे, आणि हा कुका खिमा आहे, हे पण स्पेशल आहे. कुका खिमा आहे, हा टुना फिशचा खिमा केलाय. आणि हे चायनीज आयटम आहे 4. हे आहे प्रॉन्स चिली, हे आहे कुका चिली, हे आहे प्रॉन्स, हे काय आपल्याकडे प्रॉन्स क्रिस्पी, आणि हे कुका क्रिस्पी, हा हे बांगडा फ्राय. आणि ही स्पेशल आहे आमच्याकडे टुना फिशची बिर्याणी. बाकी प्रॉन्स मसाला, आणि हे खास लोणचं आहे आमचं, हा त्याला आम्ही आचार म्हणतो, पण छान लागतं. तर तुम्ही बघू शकता ते छान प्रकारे बार्बिक्यू कोलंबी बार्बिक्यू होत आहे. ते बघू शकता छान प्रकारे बार्बिक्यू होत आहे. इथे येत असेल आजचा लास्टचा दिवस आहे स्टॉलवर. हे गाईस मी इथे आलेलो आहे. इतकं छान प्रकारे यांनी आउटफिट यांचा सजवला आहे. तर त्यांना विचारूया तुमचं नाव काय? माझं नाव अश्विनी सिद्धेश गावडे आहे. मी आज कोलीवाड्यात 3 वर्ष झाले मी आली आहे. आमच्या गावात खूप वर्षाच्या नंतर ऍक्च्युली फूड फेस्टिवल झालेला आहे. कोविड मुळे आमचं झालेलं नव्हतं आमचा फेस्टिवल, पण आम्ही जे ऑथेंटिक जेवण, जे कोली जेवण, जे आम्ही स्वतः घरी खातोय, तेच आम्ही आमच्या कस्टमर लोकांना ते दाखवले कसं आम्ही करतोय, खातोय सगळे व्यवस्थित. त्यांचं प्रेपरेशन, जे मसाले, आम्ही मसाला पण डिस्प्ले मध्ये ठेवले, ज्याला कोणाला जे हवे आहेत. काही लोकांना नाही माहित कुठले मसाला आपले कोली जेवणात यूज करतात. वेगळे मसाले पण येतात मार्केटवर, पण ते टेस्टला चांगले नसतात. पण आम्ही स्वतः आमचे घरगुती मसाले टाकवलेले आहेत. इथे खूप सारी व्हेरायटीज आहेत, तुम्ही पाहू शकताय. लॉबस्टर्स आहेत, देन आमच्याकडे सुरमई फ्राय आहे, स्टफ पॉम्फ्रेट पण आहे, सरगा त्याला म्हणतात. मग आमच्या बरोबर कोलंबी बिर्याणी आहे, कुपा बिर्याणी आहे, माकडी आहेत, शिंपले आहेत, सुका जवला आहेत, प्रॉन्स ग्रेव्ही, स्टफ चिंबोरी. मी क्रॅब नाही बोलणार कारण आमच्यात चिंबोरी बोलतात, क्रॅब नाही बोलत. हे छोटे पीस आहेत आणि मोठे पीस आहेत. मग आमच्याकडे सुरमई कढी पण आहेत, रावस कढी पण आहेत, आणि आमच्याकडे कोलबी फ्राय पण आहेत. आणि आमची स्पेशालिटी म्हणजे जे कोली लोक जे फ्राय मध्ये खातात, जे टिक्कीज आपण बाहेर खातात, पण आमच्याकडे आमची प्रॉन्स पॅटीस आहे, ती आमची प्लस पॉइंट आहे. मग बोंबिल फ्राय आहे, ही आमची हाताने बनलेली भाकरी आहे, रोटी त्याला म्हणतात, चांगलाची रोटी. आणि हे आमची कोळी लोकांचं स्पेशल स्वीट पुरी आहे, त्याला घारी म्हणतात. मग आमचं जे मी बोलत होते मसाल्यांच्या बारेमध्ये, हे आमचे घरगुती मसाले कोली मसाले आहेत, जे आम्ही स्वतः बनवलेले आहेत घरी. आणि आमच्या स्टॉलचं नाव आहे जय माता दी, आणि आमचा स्टॉल नंबर आहे 8 नंबर. तुम्ही इथे येत तुम्हाला मसाला हवा असेल तर यांचा मी नंबर इथे देत आहे. तुम्ही या नंबरवर कॉल करून मसाल्याची ऑर्डर तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. लवकर या, आम्ही थांबले तुम्हाला. हे गाईस मी आलेलो आहे सिद्धूस कॉर्नर स्टॉल नंबर 9. तर इतकं छान प्रकारे आपलं कोळी ऑथेंटिक फूड आहे. आणि इथे खूप सारे ताई येतात, त्यांना विचारूया त्यांच्या स्टॉलची स्पेशालिटी आणि त्यांचं ऑथेंटिक फूड मध्ये काय आहे त्यांना विचारूया. तुम्ही सांगू शकता तुमच्या स्टॉलची स्पेशालिटी? आमची स्टॉलची स्पेशालिटी आहे सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय, सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय, रावस फ्राय, तंदुरी चिकन, कबाब्स, बिरयानी, फिश बिरयानी, बांबू के बोंबिल, ये चिकन, मटन, सोलकढी आणि भाकरी. हा हे तंदुरी आहे, तंदुरी चिकन आहे, तंदुरी रावस आहे,
तंदुरी पापलेट आहे. गाइस मी इथे आलेलो आहे स्टॉल नंबर 11 करून. इथे खूप सारे लेडीज आहेत, त्यांचा स्टॉल आहे. तर त्यांना विचारूया त्यांच्या स्टॉलची स्पेशालिटी आणि त्यांच्या फूडची स्पेशालिटी आमच्याकडे पोळी फूड म्हणजे पोळी सगळे पदार्थ आहेत. पापलेट भरलेला आहे, पापलेट फ्राय आहे, लॉबस्टर आहे, कोलंबी आहे, मांडलेली आहे, बांबू के बोंबील आहेत, सोल करी आहे, रोटी आहे, बाबोली आहे, शेल्स आहे, भरलेला बांगडा आहे, साधा बांगडा फ्राय केलेला आहे, बनाना स्टफ केला आहे आणि मोदक आहे, मोमोज आहे. सगळे पदार्थ आहेत जे तुम्हाला आवडतील. पॉपलेट आहे जे तुम्हाला आवडतील तसे आम्ही ट्राय करून देतो. कोलीवाडा सी फूड फेस्टिवल विजिट करून आलेलो आहे. इतकं छान इथे आहे, तुम्ही नक्की या पुढच्या वर्षी. तर हा माझा YouTube चॅनल आहे कोली फ्युजन करून, तर तुम्ही प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.